नमस्कार मित्रांनो, हास्य जत्रेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. पुन्हा एकदा घेऊन आली आहे खास तुमच्यासाठी पोट धरून हसायला येईल असे धम्माल भन्नाट जोक्स. पहिला कुत्रा म्हणतो, यार मेरे मालिक ने कल रात 3 बजे चोर को पकड़ लिया. त्यावरती दुसरा कुत्रा म्हणतो, तू क्या कर रहा था उस वक्त. पहला कुत्ता, मैं तो सो रहा था. हम इंसान थोड़ी है जो रात भर व्हाट्सएप चलाए. वडील आपल्या मुलाला विचारतात, तुझ्या निकालाचं काय झालं रे बंड्या. बंड्याचे उत्तर, मुख्याध्यापकाचा मुलगा नापास झाला. वडील, आणि तू रे बंड्या. बंड्या, डॉक्टर काकांचा मुलगा पण नापास झाला. वडील, बरं ते ठीक आहे, तुझा निकाल काय यायला लागला. बंड्या, तो वकिलाचा मुलगा पण नापास झाला. वडील, नालायका, मी तुझा विचारतोय. बंड्या, मी पण नापास झालोय. तुम्ही कोणते रजनीकांत आहात जो मी पास होईल. वडिलांनी बंड्याला धू धुतला. रोज कमीत कमी एका नोळकडी व्यक्तीकडे बघून हसा, म्हणजे ती व्यक्ती त्याचे सारे टेन्शन विसरून दिवसभर एकच विचार करेल की हे रताळा नक्की होतं तरी कोण. विदेश में घूमने गई एक भारतीय महिला ने पहली दफा एक बियर बार को दौरा किया. वह बार टेंडर के सामने टेबल पर जाकर बैठ गई. उसके भाई और एक लड़के ने आदेश दिया, जैक डैनियल सिंगल. फिर उसकी दाहिने और एक लड़के ने आदेश दिया, जॉनी वॉकर सिंगल. बारटेंडर ने महिला की तरफ देखा और कहा, और आप मैडम. महिला ने उत्तर दिया, संगीता विवाहित. परवा सायंकाळी माझी बायको मला म्हणाली की, अहो थंडी पडली आहे, तुमच्याकडे स्वेटर नाही आहे, चला मार्केटमधून घेऊन येऊयात. मार्केटमधून परतताना आमच्या हातात 3 टॉप, 4 कुर्ते, 2 लेगीज, 1 शॉल व बायकोचे माझ्यासाठी एक आश्वासन होते, या मार्केटमध्ये स्वेटर चांगले नाही आहेत, उद्या चांगल्या एखाद्या मॉलमधून आणूयात. तुमची बायको पण अशीच करते का. करत असेल तर कमेंटमध्ये सांगा. मी तर लहानपणापासून GSTचा वापर करायचो. सामान आणायचो 12 रुपयाचं आणि घरी सांगायचो 15. एक खेड्यातली बाई 3 मुलांसह बसने जात असते. बसमध्ये खूपच गर्दी असते. कॉलेजची तरुणी बसमध्ये येते. तरुणी, अहो बाई, तुमची ही चिल्लर जरा बाजूला घ्या. खेड्यातली बाई, अगं ए, काय ग, अजून तुझी नोट फाटली नाही वाटतं. पती आपल्या पत्नीला म्हणतो, अगं ऐकलंस का, घरी पाहुणे आलेत ना, त्यांना जेवायचं विचार जरा. पत्नी, भाऊजी तुम्ही घरून जेवून आलात की घरी जाऊन जेवणार आहात. शिक्षक, मन्या, मंकीला मराठीत काय म्हणतात. मन्या, माकड. शिक्षक, पुस्तकात पाहून सांगितलंस ना तू. थांब तिथेच, मी आलो. मन्या,
नाही सर, मी तर तुमच्याकडे पाहून बोललो. मन्या, सर्वात पहिले काय आलं, कोंबडी की अंड? चन्या, मित्रा, साधी आणि सोपी गोष्ट आहे. ज्याची ऑर्डर पहिले दिली ते आलं. एक होते हैं डॉक्टर, एक होते हैं फिजिशियन, फिर आते हैं अपनी बाबों को फूंक मारकर ही ठीक कर देने वाले. गण्या विचारतो, तू बायकोला कोणत्या नावाने हाक मारतोस? बंड्या, गुगल. गण्या, का रे? बंड्या, आईला एक प्रश्न विचारला की 1000 उत्तर देते. मित्रांनो, तुम्ही तुमच्या बायकोला कोणत्या नावाने हाक मारता? कमेंट मध्ये कळवा बरं मला. आणि फटाफट चॅनलला सबस्क्राईब करून दाखवा. स्त्रिया कधीच पुरुषांची बरोबरी करू शकत नाहीत, कारण पुरुष स्वतःची चूक कबूल करतात. बरोबर ना? एका जिममध्ये लावलेली नोटीस, रेग्युलर व्यायाम करणाऱ्यांनी 1 ते 5 जानेवारीपर्यंत व्यायामाला सुट्टी घ्यावी, कारण या 5 दिवसात संकल्पवाल्यांची गर्दी खूपच असते. शर्माजी वर्माजीला विचारतात, तेरी बीबी कल क्यों जोर जोर से चिल्ला रही थी? उसकी आवाज़ मेरे घर तक आ रही थी. वर्माजी उत्तर देतात, अरे यार, ऐसी कोई बात नहीं थी. उसकी फ़ोटो फेसबुक पे अपलोड करने की जगह OLX पे अपलोड हो गई. और हद तो तब हो गई जब एक लड़के ने कहा, भाई ये 1970 का कबाड़ किसने डाला है? गण्या पक्याला म्हणतो, पक्या यार, काल सकाळी माझी बायको विहिरीत पडली. खूप लागलं होतं तिला. तिच्या ओरडण्यावरून तर तसंच वाटत होतं. पक्या, अरे खूप वाईट झालं. मग आता कशी आहे वहिनी? गण्या, आता तर चांगली असेल. काल संध्याकाळपासून काही आवाज येत नाही आहे. मित्रांनो, मी आशा करते तुम्हाला हे जोक्स नक्की आवडले असतील. त्यामुळे प्लीज व्हिडिओला लाईक द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा, कारण त्यांना पण जरा हसण्याचा आनंद घेऊ द्या की. धन्यवाद.